नमस्कार. चला एक विचार करूया. समजा कुणीतरी आपल्याला जेवायला दिलं, पण आपल्याला हे माहीत आहे की ते अन्न बनवण्यासाठी एका प्राण्याची हत्या झाली आहे. मग प्रश्न असा पडतो की ते अन्न स्वीकारल्यामुळे आपण त्या पापात भागीदार होतो का? हा प्रश्न खूप मोठा आहे, नाही का? जातक कथांमधली एक छोटीशी गोष्ट नेमक्या याच गहन प्रश्नाचं उत्तर आपल्याला देते. चला तर मग या कथेमधून हा नैतिक गुंता सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर कथेचं केंद्रबिंदू आहे एक खूपच विचार करायला लावणारा प्रश्न. तो प्रश्न म्हणजे एखादी पवित्र व्यक्ती, समजा एखादे ऋषी किंवा संत, असं मांस खाऊ शकतात का जे खास त्यांच्यासाठीच मारलेल्या प्राण्याचं आहे? म्हणजे हे माहीत असूनही की हा जीव फक्त आपल्यासाठीच घेतला गेलाय. ह्याच एका नैतिक पेचाभोवती ही सगळी गोष्ट तर बुद्धांसमोर एक आव्हान उभं राहतं. ही गोष्ट आहे वैशालीमधली. झालं असं की बुद्ध तिथे वास्तव्याला असताना काही नग्न तपस्वी त्यांच्यावर एक खूप गंभीर आरोप लावतात आणि या आरोपामुळे एका मोठ्या वादाला तोंड फुटतं. आणि तो आरोप काय होता? तो अगदी स्पष्ट आणि बोचरा होता. ते म्हणाले, ओ हे गौतम ऋषी उघड्या डोळ्यांनी, म्हणजे सगळं माहीत असून सुद्धा मुद्दाम त्यांच्यासाठी तयार केलेलं मांस खातात. आता हा फक्त एक साधासुधा आरोप नव्हता बरं का. हा तर बुद्धांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि त्यांच्या अनुयायांच्या श्रद्धेवर केलेला एक थेट हल्ला होता. आता गंमत बघा. अशा गंभीर आरोपाला बुद्ध थेट उत्तर देत नाहीत. ते वादविवाद करत बसत नाहीत. उलट त्यांनी एक अगदी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली, त्यांच्याच एका पूर्वजन्माची कथा. आणि याच कथेत त्या आरोपाचं खरं उत्तर लपलेलं होतं. तर सुरू होते एका पूर्वजन्माची कथा. गोष्ट आहे एका तपस्वीच्या बनारस प्रवासाची. म्हणजे आपण आता एका वेगळ्याच काळात जातोय. ही गोष्ट आहे बोधिसत्वाची, जे त्यांच्या एका जन्मात तपस्वी होते आणि बनारस शहरात भिक्षा मागण्यासाठी आले होते. आणि इथेच त्यांच्या तत्वांची खरी कसोटी लागणार होती. तर बनारसमध्ये एक श्रीमंत माणूस होता आणि त्यानं या तपस्वीची परीक्षा घ्यायचं ठरवलं. एक सापळा रचला. त्यानं काय केलं? पहिलं त्यानं त्या पवित्र तपस्वीला मोठ्या आदरानं घरी जेवायला बोलावलं. दुसरं, जेवणामध्ये खास मासे तयार करून वाढले. आणि मग तिसरं, जेवण झाल्यावर थेट त्या तपस्वीवरच आरोप केला की तुम्ही या हत्येच्या पापात सहभागी आहात. म्हणजे बघा किती धूर्त योजना होती त्याची. आणि आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्या श्रीमंत माणसाने एक श्लोकच म्हणून दाखवला. तो म्हणाला, दुष्ट मारतो, शिजवतो आणि खाऊ घालतो, पण असं मांस घेणारा पापाने कलंकित होतो. म्हणजे त्याचं म्हणणं अगदी सोपं होतं. जो मारतो तो तर पापी आहेच, पण जो ते खातो तो सुद्धा तितकाच पापी आहे. त्याच्या मते हे पाप फक्त मारणाऱ्यापुरतं थांबत नाही, तर ते खाणाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचतं. आता इथे थोडा विचार करूया. खरंच त्या श्रीमंत माणसाचं म्हणणं बरोबर आहे का? काय वाटतं? तो तपस्वी ज्याने फक्त भिक्षा म्हणून दिलेलं अन्न स्वीकारलं, तो त्या प्राण्याच्या हत्येच्या पापात खरंच भागीदार झाला का? हा एक मोठा नैतिक प्रश्न आहे, नाही का? पण मग बोधिसत्वाने जे उत्तर दिलं ते ऐकून तो श्रीमंत माणूसच नाही तर आपणही चक्रावून जाऊ. त्यांनी अतिशय शांतपणे पण तितक्याच ठामपणे उत्तर दिलं, दुष्टदानासाठी पत्नी किंवा पुत्राची हत्या करू शकतो, तरीही जर पवित्र व्यक्तीने खाल्ले तर पाप होत नाही. विचार करा किती मोठं विधान आहे हे. म्हणजे एखाद्या दुष्ट माणसाने दानासाठी स्वतःच्या बायको मुलाची जरी हत्या केली तरी ते अन्न जर एखाद्या पवित्र व्यक्तीने शुद्ध मनाने स्वीकारलं तर त्याला पाप स्पर्शसुद्धा करू शकत नाही. तर इथे पापाबद्दलचे दोन अगदी वेगवेगळे दृष्टिकोन आपल्या समोर येतात. एका बाजूला आहे तर श्रीमंत माणूस, ज्याचं म्हणणं आहे की पाप हे कृतीमुळे वाटलं जातं, म्हणजे मारणारा आणि खाणारा दोघेही पापी. आणि दुसऱ्या बाजूला आहेत बोधिसत्व. त्यांच्या मते पापाचं मूळ कृतीत नाही तर त्या कृतीमागच्या हेतूमध्ये आहे. आणि हाच मुद्दा आपल्याला कथेच्या साराकडे, म्हणजे शुद्धतेच्या तत्वाकडे घेऊन जातो. म्हणजे कृतीमधला खरा दोष कसा ओळखायचा, या कथेचा उद्देश नेमकं हेच स्पष्ट करणं आहे. आणि इथेच पवित्र भिक्षा म्हणजे काय हे आपल्याला समजतं. ह्या तत्वानुसार हत्येचा दोष पूर्णपणे आणि फक्त त्या व्यक्तीचा आहे जो जीव घेतो. तो त्या व्यक्तीचा नाही जो कोणत्याही लोभाशिवाय किंवा वाईट इच्छेशिवाय ते अन्न खातो. म्हणजे केवळ शरीर टिकवण्यासाठी शुद्ध मनाने जर अन्न स्वीकारलं तर त्याला पाप लागत नाही. तर ही पूर्वजन्माची गोष्ट सांगून झाल्यावर बुद्ध पुन्हा वर्तमानात येतात. आता वेळ आहे भूतकाळाला वर्तमानाशी जोडण्याची. कथेचा अंतिम खुलासा होणार आहे. बुद्ध त्या कथेतील पात्रांची खरी ओळख सांगतात आणि मग सगळं चित्र एकदम स्पष्ट होतं. आणि मग बुद्ध सांगतात की त्या पूर्वजन्मातला तो श्रीमंत माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आज त्यांच्यावर आरोप करणारा तोच नाथपुत्त नावाचा नग्न तपस्वी आहे. आणि तो तपस्वी कोण होता?
ते स्वतः बुद्ध होते. म्हणजे बघा, हा जो नैतिक वाद आहे तो काही आजचा नाही, तो अनेक जन्मांपासून चालत आलेला आहे. तर मग ह्या संपूर्ण कथेतून आपल्याला काय महत्त्वाचे मुद्दे मिळतात? पहिलं म्हणजे हा आरोप काही पहिल्यांदाच लागलेला नव्हता. दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या शिकवणीचा गाभा आहे हेतू. पाप किंवा पुण्य हे कृतीवर नाही, तर त्यामागच्या हेतूवर अवलंबून असतं. दोष नेहमी हत्या करणाऱ्याचा असतो, शुद्ध मनाने भिक्षा स्वीकारणाऱ्याचा नाही. थोडक्यात सांगायचं तर कोणतीही कृती चांगली की वाईट हे तिच्या परिणामापेक्षा तिच्या मागच्या मानसिकतेवरून ठरतं. आणि जाता जाता एक विचार, आपल्या आयुष्यात असं आणखी कुठे कुठे घडतं जिथे एखाद्या कृतीचा स्वभाव तिच्या परिणामावरून नाही तर त्यामागच्या हेतूवरून ठरवला जातो. खरं तर आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी घडतात नाही का, जिथे कृतीचा अंतिम परिणाम काहीही असो, पण त्यामागे असलेला आपला हेतूच सर्व काही ठरवतो. ही प्राचीन कथा आपल्याला हेच तर शिकवते की खरी शुद्धता बाह्य कृतीत नाही, तर ती आपल्या मनाच्या आत असते. यावर नक्कीच विचार करायला हवा.